नमस्कार. ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मराठी सुलभ भारती इयत्ता 8वी पाठ 12वा शब्दकोश स्थूल वाचन. शब्दकोश म्हणजे शब्द संग्रह. टेक्स्टबुक पेज नंबर 43 ते लेसन आपण बघूयात. दैनंदिन जीवनात आपण सहजपणे अनेक नवीन शब्द वापरतो. हे शब्द अनेकदा आपल्या कानावर पडतात अथवा वाचनातून समजतात. संदर्भानुसार आपण त्यांचे अर्थ लावतो व त्यांचा उपयोग करायला शिकतो. प्रत्येक वेळी त्या शब्दांचा नेमका अर्थ किंवा अर्थछटा आपल्याला समजलेली असतेच असं नाही. अर्थछटा म्हणजे त्यामागचा मूळ अर्थ. भाषिक समृद्धीसाठी शब्दाचा नेमका अर्थ माहीत करून घेणे अत्यंत आवश्यक असते. त्यासाठी शब्दकोश हे महत्त्वाचे साधन आहे. यावर्षी आपण शब्दकोशाची ओळख करून घेणार आहोत. नवीन शब्दांचे अर्थ आपण शब्दकोशात पाहू शकतो. हे शब्द शब्दकोशातून कसे शोधता येतात त्यांचे मार्गदर्शन या पाठातून मिळते. नवीन शब्दांचे अर्थ तुम्ही शब्दकोशात पाहायला शिकावेत. त्याची सवय तुम्हाला लागावी व शब्दांच्या अर्थाची मजा घेता यावी या दृष्टीने या पाठाचा अभ्यास महत्त्वपूर्ण आहे. शब्दकोश म्हणजे शब्दांचा संग्रह, विविध शब्दांचा संग्रह म्हणजेच डिक्शनरी ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. तर आता ती कशी वापरतात ते या दोघीजणी आपल्याला इथे त्यांच्या संवादातून सांगतात. कसं बघायचं असतं ते त्यांना किती मजा येते. शाळेच्या मधल्या सुट्टीमध्ये 2 मैत्रिणी एकमेकींना भेटलेल्या आहेत आणि त्यांच्यात संवाद घडलेला आहे. एकीचं नाव आहे सायली व एकीचं नाव आहे नेहा. आता दोघी काय बोलतात ते वाचूयात. नेहा म्हणाली, सायली, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन या शब्दातील दिन या शब्दाचा अर्थ दिवस असा आहे, हो ना ग? सायली म्हणते, हो असाच आहे. का ग? नेहा म्हणाली, अगं मागच्या धड्यात हा शब्द आला होता तेव्हा बाईंनी या शब्दाचा अर्थ सांगितला होता, गरीब. सायली म्हणाली, दोन्ही शब्द नीट बघितलेस का तू कसे लिहिले आहेत ते? नेहा म्हणाली, आपण आता पुस्तकात बघूया शब्द कसा लिहिला आहे ते. सायली म्हणते, हा बघ मागचा धडा आणि हा शब्द दिन. नेहा म्हणते, अरे हो, तरी दोन्ही शब्द लिहिण्यात फरक आहे. सायली म्हणते, बरोबर, दिन या शब्दात दीर्घ आहे. दिन म्हणजे गरीब. दिन शब्दातला दी हा ऱ्हस्व आहे. दिन म्हणजे दिवस. दीर्घ म्हणजे ज्या शब्दाचा उच्चार आपण लांबट करतो, दीर्घ करतो. दीर्घ म्हणजे लांबट उच्चार केला जातो त्याला म्हणतात दीर्घ. आणि ज्या शब्दाचा उच्चार सहज सोप्या रीतीने सहज बोलला जातो त्याला ऱ्हस्व म्हटले जाते. म्हणजे ज्याचा उच्चार लांबट करत नाही. आणि ज्याचा उच्चार लांबट केला जातो तो दीर्घ आणि ज्याचा उच्चार लांबट केला जात नाही तो ऱ्हस्व. नेहा म्हणते, शब्दांची किती गंमत आहे ना. अक्षरात वरवर साम्य आहे पण लेखनातल्या फरकामुळे अर्थात केवढा फरक. सायली म्हणते, हो, आपण दोघीजणी असे नवीन शब्द आणि त्यांचे विविध अर्थ रोज समजून घेऊया. नेहा म्हणाली, अगं पण कसे? आपल्याला सारखे आपल्या बाईंकडे जावे लागेल अर्थ विचारायला. सायली म्हणते, अगं नाही, मला माहीत आहे त्यांची गंमत. शब्दांचे अर्थ आपले आपण कसे शोधायचे ते मी तुला दाखवते. आता त्या दोघी एकमेकींशी बोलत आहेत की अर्थ कसे दाखवले जातात एकमेकींना ते आता या सांगत आहेत. काय म्हणतात त्या? सायली आणि नेहा यांच्याप्रमाणेच शब्दांचे अर्थ शोधण्याचा आनंद तुम्हीही घ्यायला हवा आहे. त्यासाठी तुम्ही या पाठातून शब्दकोश म्हणजे काय, त्यांची रचना, तो कसा पाहावा याबाबतची माहिती करून घेणार आहात. समजा तुम्ही रोज 5-5 शब्द जरी इंग्लिशमधून मराठीतले अर्थ आणि मराठीतल्या शब्दांना इंग्लिशमध्ये अर्थ किंवा इंग्लिशमध्ये काय म्हटले जाते हे तुम्ही शोधलात रोज 5-5 शब्द तरी तुमची भाषिक समृद्धी वाढेल. भाषिक समृद्धी म्हणजे तुमच्या ज्ञानात जरा भर पडेल अजून.
आणि कोणता शब्द कुठे कोणत्या वेळी कसा वापरायचा याचे ज्ञान तुम्हाला येईल. मग शब्दकोश म्हणजे काय, त्याची उद्दिष्टे, तो कसा पाहावा हे आपण समजून घेऊया. आता उद्दिष्टे म्हणजे प्रयोजन, एम काय आहे तो शब्द तिथे वापरण्याचे हे समजून घ्यायचं. मुलांनो, एका अक्षराने किंवा अक्षर समूहाने एखादी वस्तू, विचार, कल्पना, भाव, गुण किंवा क्रिया इत्यादींचा अर्थ व्यक्त केला जातो, त्या अक्षरास किंवा अक्षर समूहास शब्द असे म्हणतात. परत एकदा लक्षपूर्वक बघा. ज्या एका अक्षराने किंवा अक्षर समूहाने एखादी वस्तू, विचार, कल्पना, भाव, गुण किंवा क्रिया इत्यादींचा अर्थ व्यक्त केला जातो म्हणजे सांगितला जातो, त्या अक्षरास किंवा अक्षर समूहास शब्द असे म्हणतात. कोश म्हणजे संग्रह, तर शब्दकोश म्हणजे शब्द संग्रह. हा झाला शब्दकोश या शब्दाचा वाच्यार्थ म्हणजे मूळ अर्थ. पण विकसित शब्दसंग्रहात आणि शब्दकोश यांच्या स्वरूपात थोडा फरक असतो. विकसित म्हणजे अजून समृद्ध झालेला जो शब्दसंग्रह आणि शब्दकोश आहे त्याच्या स्वरूपात थोडा फरक आहे. एखाद्या शब्दाच्या विशिष्ट क्षेत्रातील मर्यादित शब्दांच्या संग्रहाला, एखाद्या भाषेच्या विशिष्ट क्षेत्रातील मर्यादित शब्दांच्या संग्रहाला शब्दसंग्रह असे म्हणतात. ग्लॉसरी तर त्या भाषेतील बहुतेक सर्व शब्दांचा संग्रह. म्हणजे एखादी भाषा, मग ती मराठी असू दे, इंग्रजी असू दे, हिंदी असू दे, गुजराती असू दे, सिंधी असू दे, कोणतीही असू दे, तर त्या सर्व शब्दांचा संग्रह विशिष्ट रचना पद्धतीचा अवलंब करून दिलेला असतो. त्याला म्हणतात शब्दकोश, म्हणजेच डिक्शनरी असे म्हटले जाते. मग आता कोशात समाविष्ट केलेल्या शब्दांची रचना, मग ती कशी पद्धतशीरपणे केलेली असते. मग ते संग्रहित केलेल्या शब्दांचा क्रम कोणत्या पद्धतीने लावला आहे ते कळले तर कोणताही शब्द कोठे आहे ते सहजतेने सापडते हे आपल्याला नक्की कळते. अलीकडे सर्व भाषातील कोशातील शब्दांची योजना त्या भाषेच्या व्यवहारासाठी वापरल्या जाणाऱ्या लिपीतील वर्णाच्या क्रमाने केलेली असते. त्या भाषेतील म्हणजे ती लिपी, म्हणजे तुम्ही कोणत्या लिपीत लिहिताय. लिपी म्हणजे लिखाणाचे प्रमाण भाषा. मग त्याचा वर्णमाला कोणती आहे. जशी मराठीमध्ये स्वर, वर्णमालेत पहिले येतात स्वर आणि नंतर येतात व्यंजन. स्वर कोणते आहेत, अ ते आहापर्यंतची अक्षरे, आणि व्यंजन कोणते आहेत, तर क ते ज्ञपर्यंतची अक्षरे म्हणजे व्यंजन. मग त्याच्यामध्ये जे अक्षर येतं ळ, हे ज्ञच्या नंतर वापरलं जातं, नंतर येतं. मग तो वर्णमालेचा क्रम अशी योजना करताना शब्दांचे आद्य अक्षर किंवा वर्ण विचारात घेतलेला असतो. आणि मग या पद्धतीमुळे कोशात शब्द कोठे सापडेल हे आपल्याला ठरवता येते. मग आता शब्दकोशाची उद्दिष्टे काय आहेत ती बघूयात. प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ असतो हे आपल्याला कळते. उद्दिष्ट म्हणजे आपल्याला काय साध्य करायचं आहे, एम काय आहे, आपलं प्रयोजन काय आहे. उद्दिष्टाला मराठीत म्हणतात प्रयोजन, ज्याला इंग्लिशमध्ये एम म्हणतात. हेतू, तुमचं मेन उद्दिष्ट काय आहे, हेतू काय आहे. तर शब्दकोश वापरण्याचं उद्दिष्ट, तर प्रत्येकाला विशिष्ट अर्थ कळतो. नंतर शब्दाचा योग्य अर्थ माहीत करून घेण्याची आपल्याला सवय लागते. शब्दाच्या अर्थाच्या छटा समजतात. शब्दकोश ही संकल्पना समजते आणि शब्दकोशाची गरज व महत्त्व लक्षात येते. शब्दकोश हाताळता येऊ लागतो. मग आता शब्दकोशात असे असते काय, तर शब्दकोशामध्ये शब्दांचा संग्रह असतो. शब्दकोशात शब्दांचा संग्रह असतो.
आणि शब्दांचे प्रमाण उच्चार. प्रमाण उच्चार म्हणजे तो उच्चारायचा कसा, पहिले रकार येतो का ऋकार येतो, संधी विच्छेद करताना त्याचा उपयोग होतो आपल्याला. व्युत्पत्ती म्हणजे त्याचं मूळ शब्द कोणता आहे, मूळ रूप काय आहे त्या शब्दाचं ते समजते. त्यानंतर समानार्थी प्रतिशब्द. समानार्थी प्रतिशब्द म्हणजे एकाच अर्थाचे अनेक शब्द, त्या शब्दाला दुसरा अर्थ काय आहे. समानार्थी प्रतिशब्द. प्रतिशब्द म्हणजे त्याच अर्थाला दुसरा असलेला शब्द. नंतर संदर्भानुसार बदलणारे शब्दांचे अर्थ. अर्थाचे स्पष्टीकरण करणारे वर्णन किंवा चित्र. प्रसिद्ध लेखकांच्या ग्रंथातील संदर्भ. हे कशात आपल्याला मिळते, शब्दकोशात. मग तो शब्दकोश कसा पाहायचा, तर सर्वप्रथम एक शब्द ठरवायचा आपण आणि मग ते आकार विल्हेय क्रम समजून घ्यायचा. आकार विल्हेय क्रम म्हणजे वर्णमालेतील वर्णानुसार आपण समजून घ्यायचं. म्हणजे वर्णमालेत पहिले काय येतं, स्वर येतात. मग दिलेला शब्द पहिले स्वरमालिकेत आहे का ते बघायचं. नसेल मग व्यंजनमध्ये आहे का. व्यंजन कुठून सुरू होतात, क पासून ज्ञपर्यंत व्यंजन आणि स्वर अ ते आहापर्यंत. मग तिथे आहे का पहिले ते समजून घ्यायचं आणि मग ते शब्दकोशात बघायचे. त्यानंतर त्याचा अर्थ शोधायचा. मग तो विविध अर्थछटा त्याच्या लक्षात घ्यायचा आणि मग एका शब्दाचे अर्थ समजून घ्यायचे. असा हा शब्दकोश पाहण्याचा क्रम आहे. शब्दकोशात एखादा शब्द शोधताना आकार विल्हेय म्हणजे अ या अक्षरापासून लावलेला क्रम महत्त्वाचा असतो. आता आपण वि.भा. नेमाडे यांच्या नव्या युगाचे गाणे या कवितेतील एका ओळीचे उदाहरण पाहूया. त्यांच्या कवितेची ओळ वाचून. अणुरेणुतून शब्द प्रगटती, चला चला पुढती, विज्ञानाचा प्रकाश आला घडे दिव्य क्रांती. आता समजा आपल्याला अणुरेणुतून, प्रगटती, विज्ञान, प्रकाश, दिव्य आणि क्रांती असे हे 6 शब्द शोधायचे आहेत. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, शब्दांना लागलेले प्रत्यय वगळायचे आणि ते सामान्य रूप त्याचं वगळून मूळ शब्दाचा अर्थ शोधायचा. मग त्यासाठी पहिले त्याचा मूळ शब्द काय आहे ते बघायचं. अणुरेणुतुनी या शब्दाला तुनी हा प्रत्यय लावला आहे, मग तो वगळायचा आणि मूळ शब्द शोधायचा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, क्रियापदाचा मूळ धातू शोधायचा. म्हणजे प्रगटती या शब्दाचा मूळ धातू आहे प्रकट. मग ते पहिले आपल्याला शोधायला लागेल. मग त्यासाठी आता शब्द कोणते झाले, अणुरेणू, प्रकट, विज्ञान, प्रकाश, दिव्य, क्रांती. तर या 6 शब्दांचा आता आपण क्रम लावूया. मग आपल्या वर्णमालेनुसार यांची पहिली अक्षरे कुठल्या क्रमाने येतात ते सर्वप्रथम पाहायचे. आता अर्थातच स्वरापासून सुरू होणाऱ्या शब्दांचा क्रम आधी लागेल. म्हणजे इथे अणुरेणू हा शब्द आधी येईल, त्याचा पहिला क्रमांक. त्यानंतर उरलेल्या 5पैकी कुठलं अक्षर आधी येईल, तर साहजिकच स्वर नंतर येणार काय, व्यंजन. मग व्यंजनमध्ये पहिलं अक्षर येतं क, म्हणजे दुसऱ्या क्रमांकाला येईल क्रांती. त्यानंतर येईल त्यानंतरचा क्रम कोणता येईल, दिव्यमधील दचा. मग येईल प्रकट आणि प्रकाश, हे असे शब्द येतील. मग आता प्रकट आणि प्रकाश यातील प्र नंतर कुठली अक्षर येतात, तर क आणि का. मग आता बाराखडीमध्ये क का की पहिले क येतं मग का, त्यामुळे इथे पहिला नंबर येईल प्रकट आणि मग येईल प्रकाश. मग आता आपला क्रम झाला तयार. अणुरेणू, क्रांती, दिव्य, प्रकट, प्रकाश आणि सर्वात शेवटी विज्ञान. मग आता यात क्रांती, प्रकट, प्रकाश यामध्ये पहिले अक्षर कोणते आहे, पहिलं येतं जोडाक्षर. मग ते जोडाक्षर कसं शोधणार, अ पासून औ पर्यंतचे शब्द संपले की येतं जोडाक्षर सुरू होतं. मग ते जोडाक्षर कसं सुरू होतं, आता क पासून कौ पर्यंतचे शब्द बघायचे क्रांती या शब्दातले. तर ते कसं जोडलं जातं, क अधिक र क्र, क अधिक र क्र, मग क्रा, क्र क्रा क्री क्री. मग त्यानुसार
त्यावर अनुस्वार असलेले शब्द बघायचे. आता क्रावर आला अनुस्वार, मग क्रांती. मग आता अशा प्रकारे आपण शब्द शोधायचा प्रयत्न करायचा. त्यात क्ष आणि ज्ञ यानंतर याचा जो क्रम येता या आकार विल्हेमध्ये ळ हा सर्वात शेवटी येतो. ळ या हा व्यंजनात सर्वात शेवटी येतो. मग यामुळे आपल्याला काय होतं तर शब्दकोश पाहण्याची अशा प्रकारे आपल्याला सवय लागते. शब्दकोश पाहण्याची, हाताळण्याची एकदा का आपल्याला सवय लागली की मग त्या शब्दाचे अर्थ समजू लागतात. मग योग्य जागी योग्य शब्दाचा अर्थ आपण वापरू शकतो. आणि समर्पित शब्द मांडणीच्या प्रवासात शब्दकोश हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. मग आता हे महत्त्वाचे साधन आपण आपल्या भाषिक समृद्धीसाठी वापरायचे आहे. आणि मग शब्दकोशाचे महत्त्व यासाठी काय आहे ते या पाठात आपण अभ्यासले आहे. शब्दकोशाचे महत्त्व काय आहे? शब्दकोशात सर्वात शेवटी काय येतं? क्ष आणि ज्ञ यांचा क्रम आकार विल्हे लावताना ळ या अक्षराचा व्यंजनानंतर येतो. मग आता त्यामुळे आपल्याला काय होतं तर आपली भाषिक समृद्धी वाढून शब्दकोश हाताळल्याने आपली भाषिक समृद्धी वाढते आणि आपल्याला शब्दकोशाचे महत्त्व काय आहे ते समजते. आता ते या पाठात सांगितले आहे. इथे आपला हा पाठ संपला. स्थूल वाचन. थँक्यू.